अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा। आपल्या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे चैत्र नवरात्री सुरू आहे व चैत्र नवरात्री आता जवळपास संपत आली आहे आणि आता दुर्गाष्टमी आपण साजरी करणार आहोत। म्हणजे उद्या आहे मंगळवार व 16 एप्रिल रोजी आपण चैत्र दुर्गाष्टमी साजरी करणार आहोत। त्याच प्रकारे बघा, नवरात्र हा दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो। म्हणून आपण या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, कोणते उपाय करायचे ते आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। दुर्गा देवीच्या 9 रूपांना भक्त वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रार्थना करत असतो। काही हवन आयोजित करतात तर काही भक्त कीर्तन आणि जागरण करत असतात। चैत्र महिन्यात येणारी नवरात्र चैत्र नवरात्र म्हणून देखील ओळखली जाते। त्याच प्रकारे बघा, सगळ्यांना माहीत आहे की 17 एप्रिलला रामनवमी आहे आणि कन्या पूजनाने ते संपत असतं। म्हणजे आपण जी नवरात्र करतो, आपण बघा शारदीय नवरात्र देखील करत असतो व कोणाकोणाच्या घरी चैत्र नवरात्री देखील घट बसवले जातात। तर यावेळेस बघा, जे आपण सेवा करतो, जी कोणती सेवा करतो ती कन्यापूजनाने समाप्त होत असते। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जात असते। त्यामुळे सगळ्यांनी बघा, दुर्गाष्टमीला कोणत्या सेवा करायच्या आहेत। दुर्गाष्टमी या सणाला हिंदूमध्ये खूप महत्त्व आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार सर्व राक्षसांना मारल्यानंतर माँ कालरात्री देवी दुर्गेच्या सामान्य रूपात प्रकट झाली आणि सर्व देवतांनी दुर्गा देवीची पूजा केली आणि देवांची ही प्रार्थना केली। माँ दुर्गा ही विश्वाची माता आणि विश्वाची निर्माता, विनाश आणि रक्षण करणारी शक्ती म्हणून ओळखली जाते। ती मातृ स्वभाव आहे। देवी दुर्गेला 10 हात आहेत, जी भक्तांच्या रक्षणासाठी विविध प्रकारची शस्त्रे धारण करते। दुर्गाष्टमीचा दिवस महिषासूर, चंडमुंडा, शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीचा विजय म्हणून साजरा केला जातो। भारतात विविध भागामध्ये भक्त महागौरी मातेची पूजा करतात, ज्यांचा रंग गोरा आहे। तिने पांढऱ्या रंगाचे दागिने परिधान केले आहेत अशी ती दर्शवत असते। जे लोक शुद्ध हेतूने देवीची उपासना करतात त्यांना समृद्धी, सुख, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते। ती शांतता दर्शवते। जे लोक शुद्ध हेतूने देवीची पूजा करतात त्यांना समृद्धी, सुख, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते। डाव्या हाताच्या वरच्या हातात डमरू आहे आणि खालच्या हातात तिच्या भक्तांना वरदान देण्याची स्थितीत आहे। बघा, यावेळेस आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणते उपाय करायचे आहेत ते आज तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला लवंग लागणार आहेत। सगळ्यांना माहीत असेल की कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा कोणत्याही लाल रंगाचा धागा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। बघा, कलाव्याचा धागा नसेल तर लाल रंगाचा धागा घ्या। तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत, एकदम व्यवस्थित, समोर फूल वगैरे असलेलं, तुटलेलं वगैरे नको आहे, चांगलं व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये असलेले लवंग घ्यायचे आहे। लवंग तुम्ही बघा 11, 21, 51 या संख्येमध्ये तुम्हाला लवंग घ्यायचं आहे। बघा, आता आपण ज्यावेळेस घट बसवतो, आता कोणाकोणाच्या घरी घट असतील नसतील तरीसुद्धा तुम्ही आपण बघा माळ चढवतो, घटाला माळ वाहतो, पण आपण सुई दोऱ्याचा वापर करत नाही। आपण फक्त दोऱ्याचे आडे घालून फुलांची माळ तयार करत असतो। तशाच प्रकारे लवंगाची तुम्हाला अशी माळ तयार करायची आहे व घटाला अर्पण करायची आहे। जर घट बसवले नसतील तर तुम्ही आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे ही माळ। आणि ज्यांना जमणार नाही, माळ करायला जमणार नाही, त्यांनी काय करायचं, विषम संख्येमध्ये लवंगा घ्यायच्या आहेत। विषम संख्येमध्ये लवंग घ्या व तुमच्या देवघरामध्ये जिथे कुलस्वामिनीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे एक प्लेट ठेवून द्या। विषम संख्येमध्ये लवंग घ्या। एक लवंग हातामध्ये घ्यायची व तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं। म्हणजे आता तुळजापूर असेल तर तुळजाभवानी असेल तर ओम तुळजाभवानी देव्ये नमः अशा प्रकारे नाव घ्यायचं व ती लवंग देवीसमोर ठेवलेल्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची। पण जे फूल आहे लवंगाचं ते तुमच्याकडे येईल व त्याचं देठ देवीकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही लवंग ठेवून द्यायची आहे। याला म्हणतात की लवंगार्चन, या पद्धतीला म्हणतात लवंगार्चन व ही पद्धत अतिशय सोपी आहे व लवकरात लवकर इच्छा प्राप्त करून घेणारी आहे। म्हणजे तुमच्या जी काही मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, त्यासाठी तुम्हाला ही लवंगार्चन करायचं आहे। अतिशय महत्त्वाची व अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा, लवंगार्चन करायला विसरू नका। नंतर या लवंगाचं काय करायचं तर तुम्ही बघा, जे व्हेज पदार्थ बनवता म्हणजे जे काही शाकाहारी बनवता त्यामध्येच तुम्ही ही लवंग वापरू शकता, अन्यथा दुसऱ्या कुठेही लवंग ही वापरू नका। नंतर दुसरी सेवा आहे बघा, सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे। या विधीसाठी चांदीची वाटी अतिशय महत्त्वाची आहे। आता कोणाकोणाकडे चांदीची वाटी नसेल, ज्यांच्याकडे चांदीची वाटी नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी बघा
एखादी पंती घेतली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता प्रत्येकाकडेच असेल असं नाही आहे. ज्यांच्याकडे नाही आहे चांदीची वाटी त्यांनी घ्या. जर चांदीची वाटी असेल तर ती अतिशय फायदेशीर आहे, एवढंच. नसेल तर पंती घेतली तरीसुद्धा चालेल. तुम्हाला गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकावं, त्याच्या 2 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत व नंतर ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर ते जे काही धुरी निघणार आहे ती सगळ्या आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला घरभर फिरवायची आहे. घरभर फिरवायची आहे कारण त्यामुळे अतिशय चैतन्यमय वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं व घरामध्ये आनंदी वातावरण होतं व जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास मदत होत असते व पॉझिटिव्हिटीचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो. नंतर तुम्हाला बघा, जी धुरी तुम्ही दिलेली आहे, आता ते आपण ज्या प्रकारे आरतीवरून हात फिरवतो, सगळ्यांनी आपण आरती घेतो त्याच प्रकारे सगळ्यांना त्याच्यावरून हात फिरवून आपल्या डोक्याला लावायला सांगायचा. नंतर आपल्या देवीसमोर ते नेऊन तशीच पंती ठेवून द्यायची आहे. जर लवकर विजत असेल तर तुम्ही अधिक कापराच्या वड्या वापरल्या तरी देखील चालतील. नाही तर तुम्ही असं करू शकता की गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही तुपामध्ये भिजवून घ्या व नंतर तुम्ही प्रज्वलित केल्या तरीसुद्धा चालतील. तिसरी सेवा अशी आहे बघा, कन्यापूजन. सगळ्यांना माहीत आहे, माझ्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरोघरी माहीत असेल की आपण शारदीय नवरात्रीमध्ये देखील दुर्गाष्टमीला आपण कन्यापूजन करत असतो. तुम्ही 1, 7, 5 अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता. तुमच्या घरामध्ये जरी कन्या असेल, 1, 2 असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील कन्यापूजन करू शकता. पण अतिशय महत्त्वाचे आहे कारण तुम्ही ज्या काही सेवा करता, या नवरात्र काळात ज्या काही सेवा करत असता, ते कन्यापूजन केल्याशिवाय ते सेवा फलित होत नाही आहेत किंवा त्या पूजेचं आपल्याला फळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून कन्यापूजन करा. कन्यापूजन बघा, घरच्या मुली घेतल्या किंवा बाहेरच्या मुली बोलवल्या तुम्ही तरीसुद्धा चालतील. दुर्गा मातेचं एक रूपच आहे असं समजून आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. त्यांचा योग्य मान सन्मान करायचा आहे. दुर्गा देवीचं रूप समजून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. त्यांच्या अगोदर पाय धुवून घ्यायचे आहेत. पायावरती हळदी कुंकू लावा, कपाळी हळदी कुंकू लावायचा, अक्षता व्हायच्या आहेत. कपाळी त्यांच्या एक चुनरी टाका व त्यांना तुम्ही फळ जरी खाऊ दिलं किंवा तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने तुम्ही जेवण जरी दिलं तरीसुद्धा चालेल. व त्यांना एक गिफ्ट, काहीतरी गिफ्ट तुम्ही दुर्गा देवीला, म्हणजे आपण आता 16 शृंगाराचं काहीतरी देतो ना, तशा पद्धतीने तुम्ही काहीही त्यांना देऊ शकता. बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा असेल, तुमची घरच्या घरी करणार असाल व एखादा मुलगा असेल किंवा जास्त संख्येमध्ये तुम्ही मुली बोलवल्या आहेत तर एखादा मुलगा तर तुम्ही आवर्जून घाला. कारण बघा, एखादा मुलगा घातला तर ते कसं शंकरोबाचं प्रतीक म्हणून आपण घालायचा आहे. मुलगा तो जेवायला घालायचा आहे कारण आपल्या देवीचा तो रक्षण करता आहे, म्हणून आपल्याला शंकरोबाचं प्रतीक म्हणून एक मुलगा जेवायला घालायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. बघा, हे सेवा केल्यावर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. जे आपण सेवा करतोय आतापर्यंत केलेलं आहे त्याचं फळ कन्यापूजनाने आपल्याला मिळत असतं. जर कन्यापूजन केलं नाही तर कन्यापूजनाशिवाय हे फळ अपूर्ण आहे. आणि सगळ्यात शेवटचा व चौथा उपाय म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ संपूर्ण शेंडी व्यवस्थित असलेल्या घ्या, तुटलेली शेंडी वगैरे घेऊ नका. गच्च पाण्याने भरलेला नारळ असावा. नारळ चांगला घ्यायचा आहे व नारळावरती एक भला मोठा तुम्हाला काजळाचा टिक्का लावायचा आहे. काजळाचा टिक्का लावा. जर काजळ नसेल तर तुम्ही बघा, जे तव्याचं जे चुलीचं काळं असतं आपलं ते जरी लावलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे काळा तुम्हाला गंध वगैरे तुम्हाला जे अवेलेबल असेल ते काळं तुम्हाला नारळाला लावायचं आहे. आता हे काळं लावल्यानंतर या नारळाचं करायचं काय, तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस 7 वेळा उतरवायचा आहे. क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे व नंतर तो नारळ 7 वेळा उतरल्यानंतर तिथेच फोडायचा आहे, जो आपल्या मुख्य दरवाजावरतीच फोडायचा आहे. फोडल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं, कोणीसुद्धा ते खायचं नाही. जिथे 4 रस्ते एकत्र होतात, म्हणजे 4 रस्ते एकत्र होतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 4 रस्ते कसे एकत्र होतात, अशा ठिकाणी तुम्हाला नेऊन तो नारळ टाकायचा आहे. जर तिथे टाकता येत नसेल तुम्हाला तर काय करायचं, तर मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. नारळ तिथेच फोडायचा आहे. तो नारळ कोणीसुद्धा खायचा नाही व तुमच्या निर्माल्यामध्ये नेऊन टाकलं किंवा तिथे कुठे घाण पाणी असेल तिथे नेऊन टाकलं तरी सुद्धा चालेल. जर 4 रस्ते असतील तर तिथेच नेऊन टाकलं तरी टाका. बघा, आपण हे का करायचं आहे, यामुळे आपल्या घरावरती जी काही वाईट नजर आहे, मुलांच्यावरती वाईट नजर पडलेली आहे किंवा एखाद्याला नजरदोष झालेला आहे, जी आपल्या मागे जी इडापिडा आहे, संकट आहेत, अडचणी आहेत ती निघून जातात. किंवा पती पत्नीमधील वाद विवाद, बघा छोट्या छोट्या कारणावरून आपल्या घरामध्ये वाद होत असतात, भांडणं होत असतात, तंटे होत असतात किंवा एखाद्याला अपत्य होत नसतं, मूल होत नसतं किंवा घरात सतत किरकिर असते, लहान मुलांची किरकिर असते, लहान मूल सारखं रडत असतं, तर अशा वेळेस देखील तुम्ही हे करायचं आहे. किंवा आपल्या कुलदेवीची आपण इतकी सेवा करतो पण आपल्याला काही सेवेचा म्हणजे फळ मिळत नाही, तर त्यावेळेस तुम्ही सगळेजण म्हणता आम्ही एवढी सेवा करतो पण आमच्या कुलदेवीची सेवा करून देखील आम्हाला फळ मिळत नाही. बघा, कधी कधी असं असतं की आपल्या कुलदेवीला कोणीतरी बांधलेलं गेलेलं असतं, कुलदेवीचं जे बंधन असतं ते सुद्धा निघून जाईल या सेवेने. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला विसरू नका. ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या 4 गोष्टी आवर्जून 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 करा. असं नाही आहे की 4 मधली एकच करायची आहे, तुम्हाला 4ही गोष्टी 4ही उपाय तुम्हाला
हे करायचे आहेत, आवर्जून करा. बघा तुमच्यावरती तुमची जी कुलस्वामिनी आहे ती तर प्रसन्न होईलच, तुमच्या कुळाचं रक्षण करणारे आहे, त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीचा जो योग्य तो मान सन्मान झालाच पाहिजे. तुम्हाला गेल्या वेळेस देखील सांगितलं होतं मी, तुम्हाला ओटी भरायची आहे. ओटी जर भरली नसेल तर तुम्ही आवर्जून अष्टमी तिथीला तुम्ही ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. सगळ्यांनी करा. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये देखील सांगा ह्या सेवेबद्दल. तुम्ही घट बसवत असा किंवा नसा, पण ही सेवा करायला अजिबात विसरू नका. इतकंच सांगते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.